श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 4. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणानिधे आगम गोचर विशाळ बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वृंदे उद्यान वाटे आनंदाचे हे योगी मानसरंजनी पंढरीशा मूळ पिठणी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी उभी अससी विटेवरी सौम्य दिसे परी नीटक बहुत ठक चित्त चालक भक्ती मानस भावहारक छिनाल सुकृत उरोनेदी पहा कैसी बका समान नासाग्र भागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबावाण चांगुलपण मिरवी तसे परीही अंतरीची खूण नरहरी मालू एकची जाणे भक्ती विषयी लंपट वासना मना माझी हुटहुटी सुकर्म हृदया घालुनी हात युक्ती प्रयुक्ती काढुनी घेत पुढे पुढे होऊनी कार्यार्थ आपुले त्या संपादी पहा दामाजीचे दायधन गटकन गिळिले अभिलाषून कंगाल वृत्ती सोंग करून देव महार झालासे नरहरी सबळ सुवर्ण कर्मे तयाच्या विषयी वारिला काम भांडावे तो जन्मोजन्म शिवमौळी राहतसे कुब्जा दादुला वांकुडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा वृंदा पुरुषही जाडा स्मशान वस्ती केलीसे ठकवोनी मारिला काळ यवन 16 सहस्त्र दादुला घेऊन शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थितीवरीलीसे चक्षु गोचर होत जे जे ते मागू शके अति निर्लज्जे सुदामाचे सुकृत साजे कोरडे म्हणे सहसाही काय वरिला मृत्यू दुकाळाने द्रौपदीची खाय भाजी पाने हात वोडवुनी लाजिरवाणे मिटक्या मारुनी भक्षितसे शबरीची बोरे उच्छिष्ट पाहुन न म्हणे भक्षी मन लावून चोखियाचा पदार्थ गोड पाहुन हृदासहित सारीतसे नामा बाळ ठकवुनी त्वरित नैवेद्य भक्षी हातो हात तस्मात् किती दुर्गुणात सद्गुणाते आणावे असो ऐसे परम ठकणी येऊनी बैसली ग्रंथश्रेणी मग चित्ताते समूळ घेऊनी पाया पासी ठेवी तसे असो तिचे वरदे करून श्रोते ऐकाता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळा कारणी संचरला मागिले अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळाख्य स्थाना पावले ती ज्वाळामुखी भगवती महाप्रदीप्तादी शक्ती तेथे जाऊनी द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोचले तव ते द्वार पाहता क्षिती उंच बाहू सार्धशती औरस चौरस षडशती विराजलेसे द्वारते ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महाधेंड त्यांनी नाथ पंथ पाहुनी वितंड चित्तात कामना उदेली नागपत्राश्वत्थ ठाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्या प्रवाही प्रसन्न केले देवाते तरी शाबरी विद्या कवित येणे केले वरदस्थित तरी ते प्रांजळ कायस्थ केवी झाले ते पाहू ऐसा काम धरुनी पोटी युद्ध रीतीच्या सुखालोटी अष्टही भैरव एक थाटी प्रत्यक्ष झाले द्वाराते अंगे नेमुनी संन्यास रूपा देह पंकजा दाऊनी तद्रूपा म्हणती महाराजा योगदीपा कोठे जासी ते सांग येरू म्हणे शक्ती दर्शन
घेणे उदेले अंतःकरण, तरी तुम्ही आहात संन्यास धाम. तुम्हा जाण आहे का? तव ते म्हणती जोगी ऐक, आम्ही येथेची स्थायिक. भगवती काजा वरदायक, द्वारपाळ म्हणवितो. तरी येथे कामना स्थित, दर्शनार्थ कोणी येत. तरी पाप पुण्य पुसोनी त्या प्रत, मार्गा परियोजितसो. अगा पुमांसा प्राणी शब्दरचने, दिसुनी येता चित्त कामने. त्या प्रसादुनी अंबा दर्शने, सिद्ध करीतो महाराजा. आणि पापकलह अर्थ धुर्जटी, आमुते दिसुनी येता दृष्टी. त्यासी मार्गे परतवनी राहटी, तो पुरुष दर्शनासी मिरवेना. तस्मात् वागुत्तराचे देठी, प्रसाद मिरवला हो शेवटी. जरी त्वत्कामना उदेली पोटी, अंबा दर्शनी मिरवावे. तरी महाराजा योगद्रुमा, पाप पुण्यांचा झाडा आम्हा. दर्शवोनी दर्शकामा, स्वस्थ करीरती सुखा. अंतरी आला अर्थ कंदर्प, येथे करिता काही लोप. तरी संचार करिता द्वारमाप, मध्ये अटक महाराजा. द्वार सांकडे होते अतिसान, गुंते करिता अनृत भाषण. मग त्या ते मागे ओढून, पूर्ण शिक्षा दावितो. तस्मात् तुमची कर्मराहटी, झाली जैसी मही पाठी. ती ते दर्शवनी वाग्दिवटी, दर्शनाते दर्शिजे. येरू म्हणे द्वारस्थ बापा, आम्ही नेणो पुण्य पापा. कर्म सुकर्म अर्थ कंदर्पा, ईश्वरी अर्थी केले असे. जैसे आ लहराभास, उभय नातळे त्या सुखास. हर्ष दरारा सावधपणास, ठाई ठाई मुरतसे. की नौका सरिता तोई जात, दो थडी रुख दिसती पळत. दो थडींचा बा एक साक्षीवंत, रुखा पळ नेणेची. की तो व्यक्त बहु घटक्षिती, अंतर दिवटा बहु गभस्ती. परी त्याची सदा दीप्ती, नयनी मिरवे महाराजा. तुटुनी नीती पुण्यद्रुमा, आम्ही नेणो पाऊली उगमा. तव ते म्हणती नरोत्तमा, बोल बोलसी हे काय. जगी जन्मोदय देह धरिल्या पोटी, कर्मा कर्म उभे राहटी. मिरवले ते प्रपंच हाटी, पदार्थ सवे हे दोन्ही. तरी बा तयाच्या गृहकपाटी, ना तळपे ना मिरवे शक्ती. तरी आता लोपुनी कर्माप्रती, अर्थ तुझा सरेना. जैसे वैचिल्या वाचुनी धन, नातळे कदा हाटींचा कण. तरी कर्मा कर्म जलपल्या वीण, अर्थ तुझा सरेना. तळी प्रांजळ वचन प्रवाही, काम सरिता मिरवल्याही. तेणे दर्शने अंबापायी, संगमाते मिरवसी. ना तरी गौण धरुनी पोटी, वदता अर्थ न लाधे जेठी. प्रांजळ वदकी शेवटी, फिरुनी जाशील माघारा. तुआ प्रांजळ वदल्या वीण, करून देऊ तुझे गमन. बहु चावटी जलपल्यान, शिक्षा पावसी येथे तू. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ, म्हणे शासनी उदेला आदित्यसूत. तेथे तुमची शक्ती अद्भुत, केवी वर्णू मशक हो. जो महाप्रळय भद्ररुद्र, तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र. तेथे तुमची कथा महेंद्र, काय असे मशक हो. ऐसी ऐकता मच्छिंद्र गोष्टी, परम क्रोधाची झाली दाटी. मग ते अष्टभैरव थाटी, एकदाची उठावले. जैसे अपार विधान थाटी, आबळा सांडुनी उबला कोटी. प्रदीप्त होऊनी सांगे गोष्टी, महाखगी जाऊनिया. तन्याये अष्टभैरव, मांडिते झाले युद्ध पर्व. कोणी त्रिशूळ परशु गांडीव, टणत्कारिले ते समयी.
तो परजोनी असीलता, मुद्गल गुरुजा परम कठीणता, अंकुश बरची मांडू असता, चक्रे चालती उद्देशे, गदा दारुका यंत्र चाट, भाले गुप्ती कुठार बोथट, ऐसी शस्त्रे तीव्र चाट, करी कवळूनी उठावले, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, भस्म झोळी वोपिला हस्त, जय जय श्री गुरु राजदत्त, म्हणून भस्म करी कवळूनी, दाही दिशा मंत्र गौरव, विभूती चर्चुनी आपुला भाव, म्हणे मित्रा वरुण देव, सिद्धासोत मम काजा, अश्विनी वरुण अग्निवात, धरा मरादी वज्रनाथ, गणगंधर्व तरंगिणीवंत, सिद्धासोत आम्हाते, बुद्धी सिद्धी योगी अपार, ब्रह्मांडात नांदणार, त्या सर्वार्थे नमस्कार, साह्यासोत आमुते, ऐसी जल्पुनी मंत्रशक्ती, प्रेरिता दृढ झाली विभूती, युद्ध समारंभ क्षिती, आमंत्रिले सर्वांसी, मग वज्र पंजर प्रयोग भूती, धरास्त्रे नेमुनी शक्र दैवती, मंत्र प्रयोग सबळ शक्ती, भाळी विभूती चर्चितसे, तेणे शरीर वज्राहून, ते समयी झाले अति कठीण, मग म्हणे मच्छिंद्रनाथ पूर्ण, कार्य साधा आपुले, यावया ते कराल आळस, तरी मातृपितृ शपथेस, गुरु धिक्कारुनी निर्बळ यश, मुखा काळे कराल की, मग जीणे संदेह रूपी, मिरवणे येथे मम कंदर्पी, उडी सांडुनी कोरडे कुपी, प्राण त्यजावा हे बरेच, ऐसी ऐकता वज्रवाणी, पेटला सबळ जेवी अग्नी, मग शस्त्रे शिखानाथ विधानी, कवळू पाहती ग्रासावया, जे अष्टभैरव भद्रकाळ, शस्त्रे सोडिती उतावेळ, म्हणे येथे यांचा काळ, चिताभस्मी मेळवा, मग नाथ शरीरा लक्षुनी अष्ट, शस्त्रे प्रेरिती प्रहारानिष्ट, त्रिशूळ फरशते नीट, दणाणीती अंगाते, अंकुश परज गुर्ज मुद्दर, मांडू गदा भालचक्र, गुंफी खंजीर बरची असील, सबळ प्रहारे भेदिती, परी शस्त्रे मच्छिंद्रनाथ, तृणप्राय सकळ मानीत, शस्त्रवृष्टी घनवर्षत, मच्छिंद्र पर्वत झालासे, ऐसे होता ते अवसर, निर्विघ्न दिसती ते शस्त्र, मग परम कोपे गांडीवास्त्र, सज्ज करीते पै झाले, एकी निर्मिला वातशर, दुजी निर्मिले कामास्त्र तीव्र, तिजे निर्मिले वासवस्त्र, महाशक्ती या गळीते, चौथी योजिले नागास्त्र बंधन, जे महातक्षकाहुनी दारुण, पाचवे ब्रह्मास्त्र प्रवीण, शापादपि विराजे, सहावे रुद्रास्त्र प्रळय काळ, की भक्षु पाहे ब्रह्मांड सकळ, सातवे दानवास्त्र सबळ, असंख्य राक्षस मिरवती, आठवे कृतांतास्त्र कठीण, प्रेरिता पावती मृत्यू काळ नाम, प्रचंड हस्तपाश कवळून, असंख्य स्थिती मिरवीती, ऐसे योजुनी शरार्णव, मांडिते झाले प्रळय पर्व, शस्त्रासी मंत्र गौरव, दैवशक्ती आराधिल्या, ऐसे योजुनी गांडीवा गुणी, प्रेरिते झाले अष्टही क्षणी, मग ते अस्त्र भ्रमता गगनी, प्रळय काळ ओढवला, वातास्त्राची प्रळय गती, महापर्वत स्वर्गपंथी, वायुचक्री भ्रमण करीती, अर्की कार्पास जेवता, कामास्त्र परम कठीण, उर्वशीचे चांगुलपण, अन्य दारा करवीत गमन, मच्छिंद्र जती ये कृती, त्याही परम सुंदर खाणी, पाहता काम मूर्छनी, देव दानव मानव ध्यानी, जपी तपी लागती, वासव शक्ती अति प्रौढी, तेज प्रवेशता पडे ब्रह्मांडी,
मित्रता पाहूनी घालणे उडी उरली नाही मागुती. ती शक्ती होता प्रकट शब्द करी कडकडाट तेणे उचलू पाहे ब्रह्मांड पीठ. धरा कंप दाटला शेष दचकला पुले मनी उंचा वीतसे ग्रीवा मूर्धनी. कूर्म पृष्ठी सरसावनी भये कापे चळचळा वराह उंचा वोनी दंत म्हणे धरा होती रसा व्यक्त. दिग्गज भयभीत चित्त सैरा धावती दश दिशा अस्त्रे नोहे प्रळया चाट की प्रळय रुद्राचा हळहळाट. विमान यानी पाहे सुभट त्या पळता समजेना तेज पाहता सत्याद्भूत गंधर्व झाले मूर्छागत. तार तारांगण होत चंद्र लपवी मुखाते सूर्य वरुणा करी दाटी म्हणे राहे खगापोटी. वेगी प्रळय जेठी जगा माझी मिरवला शिव झाला भयातूर रक्षी कपोटे गिरी कंदर. ऐसा प्रळय होता पार ठाई ठाई पडताती. त्यात नागास्त्र विषवल्ली सरणी प्रकटता विषाची प्रेरणी. अघटित तेथे जाहली करणी आली विषाची मूर्छना. होता ब्रह्मास्त्र शापादिक त्यात प्रवेशला रुद्रास्त्र पावक. तो क्षणे जाळू पाहे सकळीक ग्रासीन म्हणे ब्रह्मांड. त्या ते सायार्थ दानवास्त्र झाले भयानक बहुधा रक्षक धावले. तैशात काळास्त्र परम शिरले प्राणहरू लोकांचा. ऐसी प्रळयाची होता मांडणी मच्छिंद्र देखता नयनी. मग नवास्त्र शक्ती मंत्र जपूनी विभूती ते सोडीतसे. तेणे अस्त्र विचक्षणी कैसे ऐका प्रताप खाणी. वातास्त्राचे पुढे जाऊनी पर्वतास्त्र विराजले. यावरी कामास्त्रा पुढे जाऊनी संचरले अस्त्र विरक्त धडपडूनी. तेणे कामास्त्र बापुडे होऊनी पाठी देऊनी पळतसे. वासव शक्ती अति दारुण तियेचे पुढे झाले मोहन. तेणे महंता गेली पळून वासव शक्तीची सर्वस्वे. नागास्त्राचे पडी पाडी खगेंद्रास्त्र घाली उडी. सकळ नागांची झुपडी दाढे खाली रगडीते. यावरी ब्रह्मास्त्र प्रळयानळ यास्तव अस्त्र उरो नेदी केवळ. शांती वरुण वाचे सफळ आशीर्वचन नाथाते. यावरी रुद्रास्त्र उरो नेदी केवळ त्यापुढे धाडिले कार्तिकेयास्त्र बाळ. येताची सर्व अंग झाले शीतळ कोप शांताब्धीत बुडाला. दानवास्त्रा नाही मिती त्याची मच्छिंद्राचे देवास्त्र करी शांती. सकळ त्या ते पाहुनी जाती अंतरिक्ष स्थानी अपुल्या. अंतरिक्ष स्थानी अपुल्या. यावरी काळास्त्र गहन तेणे संजीवनी अस्त्र पुढे पाहून. मागो मागे पाश घेऊन निर्लज्जपणे पळताती. ऐसी अष्टांची अष्टनिवृत्ती करूनी पावली सकळ शांती. यावरी जे अस्त्र उरले नववे मिती तयाची ख्याती परिसावी. ते वातास्त्र अर्क प्रचंड प्रवेश करिता भैरव पिंड. तेणे विकळ झाले अष्टधेंड चलन वलन विसरले. प्रथम वासव शक्ती प्रकट होता दणाणा उठला ब्रह्मांडी समजता. तो प्रळय नाद अंबा ऐकता परिचारिका धाडी तसे. त्या परिचारिका एक एकाकिनी कोटी चामुंडा लावण्यखणी. शंखिनी डंखिनी योगिनी जळदेवता पातल्या. चंडारंडा मुंडा कुंडा मंडा वंडा आणि वितंडा. ऐशा वर्णिल्या किती तोंडा अष्टराष्ट्री धाविन्यल्या. परी पूर्वी पाच साती समाचारा आल्या सती.
त्यांनी पाहुनी प्रळयगती सकळ समुदाय तो आणिला. त्याही चामुंडा तीव्र थोर शस्त्रास्त्री करीती मार. परितो सुभट मच्छिंद्र निवारित अस्त्राने. असो वातास्त्र आकर्षणी अष्टभैरव गेले क्षीण होऊनी. प्राण विकळ देह धरणी निश्चेष्टित पडियेले. यावरी एक क्षणी चामुंडा भार तयांचा कैसा झाला विचार. भूलिक मोहनास्त्र कामशरी योजिले. तव ते अस्त्र प्राबल्यवंत सर्वांच्या संचरले देही गुप्त. तेणे क्षणैक होऊनी मूर्छित पिशाच्या समान भ्रमताती. कोणी वाद्ये घेऊनी नाचती कोणी उगीच टाळ्या पिटिती. कोणी खगी चंद्री लाविती कोणी हसती गदा गदा. कोणी म्हणती विमान आले कोणी उग्याच डोलती डोले. कोणी धावती मही पाऊले पळता उळथोनी पडताती. कोणी उगेची स्फुंदो निरडती कोणी गोंधळी गायन करीती. कोणी रानो रान भ्रमती आई बया म्हणोनी. कोणी लोळती धुळीत कोणी मृत्तिका उधळीत. कोणी उदो उदो म्हणत कोणी रडता पडताती. कोणी निचेष्टित पडता धरणी मक्षिका गोंगाट करीती वदनी. कोणी उग्याच शिव्या देऊनी विवाद करिताती नेपुरे. कोणी भेटती दाटती प्रेमे कोणी काष्ठची उभवूनी सप्रेमे. नाना खेळ स्त्रिया उगमे पुरुष नावी होताती. कोणी फेडुनी नेसते वसन वृक्षा नेसवीती गुंडाळून. कोणी कवळुनी करी पाषाण स्तनपान करीती त्या. कोणी काढुनी चोळी चिंधोटी त्याची नेसती लंगोटी. अंगा चर्चूनी भस्म चिमुटी भोपळा नरोटी कवळूनिया. कोणी ऊर्ध्व करोनी हस्त अलख म्हणूनी भिक्षा मागत. कोणी शृंगार काढुनी निश्चित पाषाणा ते लेवविले. ऐसा होतसे चमत्कार त्यात काय करी नाथ मच्छिंद्र. विद्या गौरवी प्रहर तया माझी संचरवी. ते अस्त्र चपळ सबळवंत वसने आसडूनी त्वरित. नेऊनिया गगनपंथे अंबराते मिरवली. मग त्या सकळ नग्न होऊनी नृत्य करीती सकळ अवनी. त्याही आणि सकळ मच्छिंद्रमुनी मायास्त्राते जल्पतसे. तेणे करुनी अपार पुरुष सर्व भूषणी महादक्ष. निर्मुनिया नाथ प्रत्यक्ष समोर संचार करवीतसे. ऐसी करुनी दृढ राहटी स्मरणास्त्र जल्पले होटी. तेणे करुनी सर्व गोरटी देहाप्रती पातल्या. देहस्मरणी होता स्थित आपण आपणाकडे पाहत. तो नग्न शरीरी केशमुक्त परमलज्जित मग त्या झाल्या. भोवते पाहती दृष्टी करुनी तो अपार पुरुष देखिले नयनी. तेणे फारच लज्जित होऊनी पळती सैराट नग्नची. तो पळत पळत सहज नयनी भैरव पाहिले अनवस्थान. कंठी उरलासे प्राण रुधिर अवनी सांडतसे. आणिक पाहिले नेत्रश्वेती मग पळूनी गेल्या जेथे भगवती. अंबिका पाहुनी नग्न समस्ती आश्चर्यचित्ती करीतसे. म्हणे कावो ऐसे केले कोणी तुम्हा ते नागविले. येरी म्हणती सुकृत संपले म्हणून अवस्था हे झाली. मायवो माय जोगी आला कोणी कडोनी जाणो आम्ही त्याला. तेणे करुनी अवस्था आम्हाला प्राण घेतला भैरवांचा. आता जननी काय उरले तुम्ही स्वस्थान सोडा वहिले. ना तरी दशा पूर्ण पावाल आम्हा दिसते जननीये. भैरवांसारिखे वीर धुरंधर तयांचा प्राण कंठावर. उरला असे बरवा विचार
आम्हा लागी दिसेना. तो जोगी नव्हे माय जननी, सूत प्रसवला दुसरा तरणी. पूर्व भयाची आता मांडणी, जगा माझी मिरवेना. की एकादश प्रळय रुद्र, एकची शरीरी मिरवले भद्र. देव दानव नक्षत्र चंद्र, आम्हा वाटले ग्रासितो. की माये प्रळय विजेच्या स्थानास, आजीच आली धरुनियास. आप तेजमही वायू आकाश, ग्रासील ऐसे वाटतसे. तरी आता वेगी माये, या स्थाना ते आचवावे. कोणे प्रकारे वाचवावे, जीवित्वा पुले जननीये. ऐसे बोलुनी भयभीत, कंपायमान बावऱ्या होत. कोणी बोलता चाचरा घेत, आला आला म्हणोनी. ऐसी दीक्षा माय भवानी, पाहुनी आश्चर्य करी मनी. मग स्वचित्तांत पाहे शोधुनी, कोण कोणाचा कोणता. तव तो महाराज कवी नारायण, उपरीचर वसूचा प्रिय नंदन. मच्छिंद्र नामे अवतार धरुन, जगा माझी मिरवला. ऐसे आणुनी स्वचित्तांत, मग सकळा लागी वसने देत. पुढे घालुनी अबला समस्त, बाहेर आली जगत्त्रय जननी. मग मच्छिंद्रापाशी येऊनी त्वरित, बहु प्रेमाने हृदयी धरीत. तेणे पाहुनी जगन्माते ते, चरणावरी लोटला. मग घेऊनी अंकी मच्छिंद्रनाथ, म्हणे बा प्रताप केला बहुत. तरी भैरव प्राणरहित, झाले सावध करी त्यासी. ऐसी ऐकुनी अंबिका वाणी, प्रसन्न झाली चित्त भवानी. मग अस्त्रविद्या वात आकर्षणी, काढुनी घेतली ते समयी. जैसे दुग्धा माझी तोय, काढुनी घेत हंस समयी. तेवी वात आकर्षणास्त्र सदै, काढुनी घेत ते क्षणी. की पंचाक्षरी कौशले प्रती, मही मांदुसे काढुनी घेती. तन्याये विद्याशक्ती, काढुनी घेत तो नाथ. किंवा स्वबुद्धी विचक्षण, कार्य असता परस्वाधीन. ते युक्ती प्रयुक्ती घेती करून, प्राज्ञबळे अपुलाले. असो ऐसे दृष्टांत बोले, येरीकडे भैरव सावध झाले. चलन वलन सर्व संचरले, जैसे तैसे शरीर. मग झाल्या विचक्षणी, दिशा पाहती दृष्टी करूनी. तो जगन्माता अंकी घेऊनी, मच्छिंद्रा ते बैसली. मग ते अष्टभैरववीर, येते झाले अंबिके समोर. म्हणती अंबे प्रताप थोर, मच्छिंद्राने पै केला. आम्ही याची युद्ध मांडणी, घेऊ सकळ परीक्षा कडसणी. मग नागपत्र अश्वत्थाहुनी, कथा वदले अंबे ते. नाग अश्वत्थाहुनी ऐकता गोष्टी, माता म्हणे हा धन्य धुर्जटी. मग मच्छिंद्रास म्हणे माझे दृष्टी, प्रताप काही दावी का. जैसे पया माझी तोय, शोषुनी घेती हंसपय. तेवी आता युद्ध संदेह, काढुनी दावी चक्षुते. यावरी बोले मच्छिंद्रनाथ, कैसी दाऊ कोणत्या अर्थ. माता म्हणे हा पर्वत, आकाशाते मिरवी की. मिरवेल परी जेथील तेथ, पुन्हा ठेवी मूर्तिमंत. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ, करी कवळी भस्माते. मग वायू अस्त्र फणी दैवत, मंत्र जल्पे केले युक्त. पर्वती फेकिता भस्म होत, उदयवातची जो झाला. वात मौळी कद्रुनंदन, पर्वत मौळी शीघ्र वाहून. वात चक्री करी भ्रमण, चंडरथा समानकी. त्या ते उलथावया शक्ती, अंबा पाहे अपुल्या चित्ती. परी शैष मौळींची पर्वत माती, दृढ असे ढळेना. मग मनी म्हणे हा धन्यनाथ, जेणे ऐक्य केला पर्वतवात. शत्रू समरी ऐक्यचित्त, मिरविलाही हे धन्य.
पर्वत पूर्ण वातावरी, तो वात मिरवी घेऊनी शिरी, जैसा मत्स्यकोदरी येवोनी या दडाला. की व्याघ्र अजानांदवटी, नांदविले एका पेटी, की उरग उरगारी सांगती गोष्टी, प्रेमभावे मिरवूनिया. तन्याय मच्छिंद्रे केले, धन्य सद्विद्येचे धाम रचिले, मग कुरवाळुनी म्हणे वाहिले, पर्वताते उतरिका. मग मच्छिंद्रे वात आकर्षून, ठाईच्या ठाई नग उतरून, ठेवनी अंबेचे समाधान. ठेवनी अंबेचे समाधान, सद्विद्येने पै केले. यावरी नाथ आणि भगवती, गेले अंबिका स्थानाप्रती. तेथे राहुनी 3 रात्री, पुसूनी या चालिले. मग अंबा प्रसन्न होऊन, अस्त्रे दिधली त्याते 2, स्पर्शास्त्र अस्त्र भिन्न, प्रसादाते निवेदिले. असो ऐसा प्रसाद घेऊन, निघता झाला मातेसी नमून. 12 मल्हारांचा मार्ग धरून, जाता झाला तो नाथ. पुढे 12 मल्हारांचे कथन, श्रोतिया सांगे धुंडीनंदन. नरहरी मालू नामाभिधान, जगा माझी मिरवेतो. स्वस्ती श्री भक्ती कथासार, सम्मत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोक्त भाविक चतुर, चतुर्थाध्याय गौडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार चतुर्थाध्याय समाप्त.